नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. जानेवारीचे पैसे तुम्हाला आता लगेचच मिळणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त का होईना किंवा इलेक्शनच्या कारणाने का होईना, परंतु ते पैसे तुम्हाला आता मिळणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पैसे नेमके कुणाला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, त्याचबरोबर याविषयी काही हालचाली चालू आहेत का, याविषयी सरकारची काय भूमिका आहे, या सर्व जे आहे तर ते प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला काही प्रश्नांची उत्तरे पाहूया तुम्ही विचारलेल्या, आणि त्यानंतर जे आहे तर ते पैसे कुणाला येणार आहे, किती रुपये येणार आहे आणि याविषयी सरकारची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. सुनील दलवी यांचा पहिला प्रश्न आहे. हा थोडा वेगळा आहे. ते म्हणतात, सर मी वेगळा प्रश्न विचारत आहे, काही हरकत नाही. सर शेतकरी कर्जमाफी झाली आहे का? जानेवारीमध्ये ती होणार होती, तर त्याचं काय झालं? तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, कर्जमाफी आणि इतर विषयावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया, म्हणजे जे इतर प्रश्न आहेत. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, कर्जमाफी अद्याप झालेली नाही आहे. ती जून आणि जुलैच्या कालावधीमध्ये होणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपल्या योजनेशी आणि आपल्या नेहमीशी संबंधित आहे. यांचा प्रश्न आहे, सर मी विधवा आहे आणि मी निराधार पण आहे, शिवाय मी वय म्हणजे त्यांचं जे वर्ष आहे, वय 59 आहे आणि घरी एकटीच राहते. 1500 रुपये पुरत नाहीत. माझ्यासारखे बरेच असतात. अशा लोकांचा वेगळा विचार करावा. सरकारने अशा लोकांचे वर्गवारी करून त्यांचे पैसे सरकारने वाढवून द्यावे. अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया जी आहे तर ती तुमच्याकडून मिळालेली आहे आणि मला आनंद वाटला तुमच्या प्रतिक्रिया ऐकून. अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे. संजना गुजर असं त्यांचं नाव आहे. संजीव की संजना गुजर असं काहीतरी नाव आहे, नावामध्ये चूक होऊ शकते. तर बरोबर आहे, फक्त दिव्यांगच नाही तर समाजामध्ये असे काही घटक आहेत, ज्येष्ठ नागरिक किंवा जसं तुमचं वय वर्ष 59 आहे, तर अशा पद्धतीचे बरीच लाभार्थी आहेत जे घरी एकटेच राहतात आणि ज्यांना कुणाचाही आधार नाही. तर मग अशा लोकांनी काय करावं है ना? तर अशा वेगळ्या लोकांची वर्गवारी करून, म्हणजे वेगळी कॅटेगरी एक तयार करून जे आहे तर ते सरकारने त्यांचे पैसे वाढवले पाहिजे. आणि ह्या प्रतिक्रिया किंवा हा जो तुमचा मेसेज आहे मला वैयक्तिकरित्या खूप आवडलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद. या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवून जागृती निर्माण करणे किंवा सरकारपर्यंत कसे पोहोचता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करूया. ठीक आहे, तर अशा प्रकारे ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की वेगळी एक कॅटेगरी निर्माण केली पाहिजे जे खरंच गरजूवंत आहे परंतु दिव्यांग नाहीत अशा लोकांची. जसं तुमचं वय 59 आहे, आता तुम्ही काय करणार, कुठलं काम करणार आणि तुम्ही घरात एकट्याच राहता आहे की नाही, तर तुम्हाला निश्चितच गरज आहे. असे तुमच्यासारखे बरीच लाभार्थी आहेत, तर त्यांची एक वेगळी गरजूवंत किंवा होतकरू कॅटेगरी असं काहीतरी तयार करायला पाहिजे सरकारने, असं आम्हाला देखील वाटतं आणि यासाठी आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न केशव पाटील यांचा आहे. ते विचारतात, सर वाढ अनुदान सरसकट होणार आहे की फक्त दिव्यांगांना? याआधी आपण जे आहे तर ते अनुदान वाढ होणार आहे, काय माहिती आहे, सरकारची काय भूमिका आहे याविषयी व्हिडिओ बनवलेला होता. तर ते विचारतात की दिव्यांगांनाच होणार की सर्वांना होणार? तर तुम्हाला सांगू इच्छितो, तो जो विषय आहे म्हणजे जो मुद्दा आहे तर तो दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे जे PWD डिपार्टमेंट आहे केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं नाही, तर त्यांच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे सध्या तरी आपण दिव्यांग असा तिथे हे करूया. तर जे पैसे ते देतील तर ते दिव्यांग लाभार्थ्यांनाच वाढ होतील. ठीक आहे, इतर लाभार्थ्यांना सरकारला वेगळ्या ठिकाणाहून जे आहे तर ते पैसे घ्यावे लागेल वेगळ्या विभागाकडून. पुढील प्रश्न आहे शालिनी मानकर, म्हणतात विधवांना पण वाढ झालीच पाहिजे. होय, निश्चितच विधवा महिलांना देखील अनुदानात वाढ झाली पाहिजे. आणि त्यासाठी बघा, इतर जे आहेत तर दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या संघटना आहेत, त्यानंतर इतर जे कॅटेगरीज आहेत तर त्यांच्या वैयक्तिक संघटना आहेत.
त्यामुळे विधवा महिलांची देखील एखादी अशी संघटना किंवा कोणीतरी नेतृत्व करणारं असलं पाहिजे आणि त्यानंतर विधवा महिलांचा जो प्रश्न आहे तर तो मार्गी लागू शकेल असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमच्या देखील प्रतिक्रिया कळवा. कोणीतरी विधवा महिला यांचं नेतृत्व केलं पाहिजे, जेणेकरून फक्त याच योजनेचा नाही तर इतर देखील त्यांना योजनेचा लाभ योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे. जसं बच्चूभाऊ कडू हे दिव्यांग लोकांसाठी जे आहे तर ते न्याय मागण्याचा प्रयत्न करत असतात, काम करत असतात. अशा अनेक संघटना आहे. तर तशा पद्धतीने विधवा महिलांसाठी देखील कुठली तरी एखादी संघटना असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कळवा. पुढील प्रश्न किंवा प्रतिक्रिया जे आहे तर ते आपले पाटील जे आहेत तर ते सांगत आहेत. प्रणव पाटील असं त्यांचं नाव दाखवत आहे. तर ते म्हणतात की दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये झालेच पाहिजे, आजच GR निघालाच पाहिजे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीने होत नाही. आजच्या GR निघत नाही, परंतु 6,000 रुपये किंवा 4,000 किंवा 3,000 निश्चितच वाढ होईल. आता ती कशी होणार आहे, कधी होणार आहे याविषयी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या आज ते होणार नाही, परंतु होईल. कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो. त्यानंतर जे आहे तर त्या वेळेचं मूल्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्यामुळे काळजी करू नका, निश्चितच वाढ होईल. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. जे कॉमन प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही देखील विचारू शकता. तसेच जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, महत्त्वाचा मुद्दा हा होता की मकर संक्रांतीनिमित्त किंवा आता इलेक्शन आहे, म्हणजेच जे आहे तर ते निवडणूक आहे, तर त्या निमित्त का होईना परंतु तुम्हाला पैसे जे आहे तर ते मिळणार आहे. आता कधी मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, तालुक्यांची यादी आलेली आहेत का, असा प्रश्न लगेचच तुम्ही विचारणार. मला माहिती आहे की अर्धा व्हिडिओ होण्याच्या आधीच सर आमच्या तालुक्यात कधी येणार अशा प्रतिक्रिया आलेल्या असतील. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आजच जे आहे तर ते आज लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे. काल देखील काही प्रमाणात मिळालेले आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना याचे पैसे वितरणास सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. आणि ती सुरुवात झाल्यामुळे आता आपल्याला देखील म्हणजे राहिलेला निधी सुरुवातीला सरकार काय करणार तर लाडक्या बहीण योजनेला, लाडकी बहिणीला पैसे देणार आहे आणि त्यानंतर राहिलेले जे आहे तर ते अनुदान दिव्यांग आणि इतर निराधार बांधवांना देण्याचा प्लॅन जो आहे तर तो सरकारने केलेला आहे. याचं कारण काय आहे तर बघा, आता निवडणूक आलेली आहे. 15 तारखेला जे आहे तर ते निवडणूक आहे. महाराष्ट्रात सुट्टी देखील आहे आणि त्याआधी म्हणजे 12, 13, 14 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था सरकारने लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे. तर 14 तारखेच्या दुपारपासून संजय गांधीच्या देखील लोकांना अनुदान वितरण होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, होण्याची शक्यता आहे. आता याविषयी जेव्हा लाडक्या बहिणीचे पैसे चालू झाले तेव्हा आम्ही चौकशी चालू केली, परंतु लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात होऊन खूप कमी कालावधी झालेला आहे. म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर तेव्हा खूप कमी वेळ झालेला आहे. त्यामुळे पूर्ण माहिती येऊ शकली नाही, परंतु पुढे आपण सविस्तर जाणून घेऊया. पुढे आम्ही तालुक्यांशी कॉन्टॅक्ट करून किंवा विभागाशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सांगू की पैसे येणार आहे का, काय प्रोसेस आहे. परंतु प्राथमिक माहिती अशी मिळते आहे की लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे वितरण झाल्यानंतर जे आहे तर ते लगेचच दिव्यांग लाभार्थ्यांना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते 1500 तसेच 2500 म्हणजे ज्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या तरी समोर येते आहे. ठीक आहे, यासाठी कुठलाही शासन निर्णय येणार नाही, कुठलाही वेबसाईटवरती मेसेज येणार नाही, कुठलाही मेसेज किंवा शासन निर्णय येणार नाही आहे अशी माहिती जी आहे तर ती आम्हाला मिळालेली आहे. विश्वसनीय लोकांकडून ही माहिती मिळालेली आहे. आता आपण बघूया आपल्याला पैसे मिळणार की नाही, परंतु पैसे मिळणार ही माहिती जी आहे तर ती मिळालेली आहे. जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे तेव्हा काही प्रमाणात, प्राथमिक प्रमाणात जे आहे तर ते मी माहिती जी आहे तर ती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे जे आहे तर ते संपूर्ण प्रकरण आहे. आता आपण
वाट पाहूया. जर अनुदान आले तर अत्यंत आनंद होईल. जर अनुदान नाही आले तर का नाही आले याची देखील कारणं आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.